मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। कबूतरखाना आंदोलनात सोशल मीडियावर 13 तारखेला दादर इथं जमण्याचं आवाहन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली। मुंबईत फिल्म इंडस्ट्रीतील मेकअप आर्टिस्टची हत्या झाली आहे। भरत अहिरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। त्याच्याच पत्नीनं प्रियकर आणि त्याच्या भावाच्या मदतीनं खून केलाय। आरे पोलिसांनी या खुनाचा पर्दाफाश केलाय। अंधेरीतील मरोळ विजयनगरात 279 ग्रॅम कोकेनसह परदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली। जप्त मालाची किंमत सुमारे 1 कोटी असून आरोपींकडून महागडे मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे। हेन्नी अल्मो असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। सीएसएमटी पासून खोपोलीपर्यंत 15 डब्यांच्या लोकल सेवा वाढवण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतर्गत मुदत निश्चित केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। विक्रोळीत मुंबई महापालिकेच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात तिरडी यात्रा काढली आहे। 2 दिवसांपूर्वी विक्रोळीतील आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे ही तिरडी यात्रा काढत पालिकेचा निषेध केलाय। मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।